आम्ही हजर केले आहे। आबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे। त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून जे वापरत होते आणि त्या बदल्यात ही आबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं होतं, त्यानुसार ते देत होते। त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी आबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन गुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला, त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला। कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना मत्स्यजोगचे सरपंच त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं। ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन। त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे, सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितले आहेत, सायंटिफिक पुरावे आहेत। कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, जिथून पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं। म्हणून हा खटला प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा। मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु परिस्थितीजन्य पुरावा हा कधी खोटं बोलत नाही। त्यामुळे आमच्या दृष्टीने एसआयटीने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत। अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं। आपण सीडीआरच्या बाबत दिलेला आहे तसं पण सांगितलं, यातनं या सगळ्या घटनेचा संबंध जुळतो का, तो कसा जुळतो? फार मोठा आहे, आर्ग्युमेंटच्या लायक सर हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट में कार्रवाई क्या होगा? हिंदी वाला कोण बघतं काय लावतात काय चॅनल? आयएनएस पूर्वी आज तुम्ही कोर्टामध्ये जो काही घटनाक्रम वगैरे जसा म्हणता तसं थोडक्यात सांगितलं तर ते लोकांना ऐकणाऱ्यांना ती घटनाक्रम एवढं ऐकणार आहे का चॅनलवाले? लोक इंटरेस्टेड क्युरियोसिटीवाले ऐकतात, जी युट्यूबला टाकतात, त्याच्यामुळे तुम्ही घटनाक्रम सांगा, ऐकतात सगळं काय झालंय नेमकं ऐकतात लोक। हा ठीक आहे। आज पहिली घटना जी आम्ही सांगितली ती न्यायालयामध्ये जवळजवळ 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालं। आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी आबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि आबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं। त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले। 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि सांगितले की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा। अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे। त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला थोपटेने लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला कळवलं। दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका, कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत, तुम्ही काही तक्रार करू नका। त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही। नंतर 26 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शन गुले हा फॅक्टरी तिथे गेला, साधारण सकाळी 11:30 वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपटेंना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिक कराडने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा
नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही. बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही. याच्याकरता आमचा जो CDR आहेत आणि सगळे मोबाईल फोनचं आहेत. नंतर 26 नंतर 29 नोव्हेंबर ही महत्वाची आहे. वाल्मिक कराडने सुनील शिंदेला बोलवलं, सुनील शिंदेला फोन केला. वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता फोन केला. त्यावेळेला त्याने फोन विष्णू चाटेचा वापरला होता आणि तिथे धमकी दिली होती. सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन स्पीकरवरती ठेवला. त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे. सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले. ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ञाकडे तपासणीला पाठवले. त्याचा अहवाल आल्यावरती आणि याचप्रमाणे वाल्मिक कराडचे आवाज आम्ही तिथे पोलिसांनी CID वाले रेकॉर्ड केले. अशा तऱ्हेची ह्या घटना आहे. नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला 29 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता परत सुदर्शन गुरे याला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की वाल्मिक कराड सांगतोय त्याप्रमाणे वागा, नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल. आता याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे सगळे पुरावे आज आमच्याजवळ उपलब्ध आहेत. 6 डिसेंबरला आहे. नंतर 6 डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते. पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं. 3 आरोपींना पकडलं होतं. त्यामुळे हा सुदर्शन गुले नंतर बाकीचे 2 आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. नंतर 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून घडलेला आहे आणि म्हणून ही कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे असा आमचा दावा आहे. पण त्या घटनेमध्ये प्रत्यक्षात इथं संतोष देशमुख यांची हत्या झाली तर त्याचे काही फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत जे सोशल मीडियावरती त्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. तर हे व्हिडिओ फोटोज तुम्ही पाहिलात का? त्याच्यातली क्रूरता कशी आहे? इतकं मी सांगणार. सर हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट की कार्रवाई क्या होगी? आज कोर्ट के सामने हमने आज संतोष देशमुख जो मत्सा गांव के सरपंच है उनकी केस के बारे में हमने कोर्ट को जानकारी दी और कोर्ट को हमने ये कहा कि कानून के मुताबिक जो नया कानून आया है भारतीय नागरिक संरक्षण संहिता, इसके मुताबिक हम कोर्ट को अवगत करना चाहते हैं कि आरोप अभियुक्त के खिलाफ क्या सबूत है और किस प्रकार वो सबूत गुनाह होता है उससे, और दूसरी बात अहम बात कि हम किस प्रकार से कोर्ट के सामने ये जो सबूत है वो कैसे पेश करेंगे और किस प्रकार अभियुक्तों ने गुनाह किया है इसके बारे में हम कोर्ट को सामने दलील पेश करेंगे. ये कोर्ट को कहा. कोर्ट को हमने शुरुआत से ये जो साजिश थी, साजिश यानी पहले खंडनी की साजिश थी. खंडनी के साजिश में मत्सा गांव के सरपंच जो संतोष देशमुख है इन्होंने बीच में उनको अपोज किया, इसलिए इनको गुस्सा कैसे होगा और ये गुस्सा इनके काबुल में नहीं रहा और इसलिए उन्होंने इनका किस बैरनी से मारा ये कोर्ट को हमने आज पेश किया. दूसरी बात हमने ये भी कह दी कि अवादा एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी ये बीड डिस्ट्रिक्ट में मत्सा चौक के गांव के नजदीक 1.5 किलोमीटर से नजदीक है और वहां के लोगों की उन्होंने खेती पर उन्होंने लीज पर ली थी और उन्होंने कबूल किया था कि हम जब ये कंपनी का जो ग्राउंड है, जो काम है, उसके लिए वहां के लोगों को हम नौकरी दिलाएंगे और इस प्रकार मत्सा गांव के लोग उनसे जुड़े हुए थे. लेकिन जब 6 दिसंबर को 2024 को जब ये सुदर्शन गुले ये गैंग फैक्ट्री कंपनी बंद करना चाहते थे, उसी वक्त मत्सा गांव के सरपंच वहां आ गए. उनको इन्फॉर्म किया गया था मत्सा गांव को लोगों को वहां के कंपनी के कुछ लोगों ने, और उन्होंने इनको विरोध जताया और इस विरोध के कारण उनको फिर 9 दिसंबर को अगवा किया गया और बेरहमी से उनको मारा गया. सर ही फ्रेम होईल केस म्हणजे चार्जशीट तर हे नाही मी सांगू शकत. सर आपने सुना है कितने डेट होते? हाँ आपने सुना क्या नेक्स्ट अभी नेक्स्ट अगली सुनावणी 10 अप्रैल को है. जनरल प्रश्न म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाला म्हणजे ऑन रेकॉर्ड ह्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी वगैरे होऊन प्रत्यक्ष निकाल लागून आरोपीला शिक्षा होईपर्यंतचा कालावधी किती लागू शकतो? सांगू नाही शकत आहे बा. आरोपी आता काय हातखंडे वापरतील किती फास्ट ट्रॅकला सर फास्ट ट्रॅकला गेली का जायची कोण मागणी तुम्हाला जे पटेल ते टाका. मी फास्ट ट्रॅक वरती सुरू केलेली आहे. सुरू केली ना मी आज केस बाय
नाही तर मग फक्त आज डॉक्युमेंटवरती राहिली असती. हे घेऊ नका रे बाबा रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग व्हायला लागली. दुसरा एक प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्या व्यतिरिक्त बंद करा. कुणाल कामरा प्रकरणात हक्कभंग आणला तर कोर्टात दाद मागता येते का, हा एक प्रश्न आहे. तर त्याचं जनरल ते पॉलिटिक्स मध्ये आता मी पॉलिटिकल हक्कभंगाचा प्रकरणात कोर्टात जाता येतं का? मी काही बोललो आता याच्यावर लिगल बोललोय ना, पण ते परत राजकीय करतील हे असं करतील. आपण मग याचा सिरियसनेस निघून जातो या मॅटर. असं नका, आपण ज्या मॅटर करता आलोय त्या मॅटर